एक खूपच सुंदर मुलगी होती जिचे नाव रितिका सिंह। रितिका गाझियाबादची राहणारी होती। तिच्या वडिलांचे नाव सुरेंद्र तर आईचे नाव मंजू होते। रितिकाला एक छोटा भाऊ पण होता। रितिकाचे वडील हे एका बुटांच्या फॅक्टरीमध्ये काम करत होते। रितिकाचे वय 21 वर्ष होते। ती दिसायला खूप जास्त सुंदर असल्यामुळे रितिका ज्याही ठिकाणी जात तिथले लोक त्या ठिकाणी तिच्या सुंदरतेचे प्रशंसा करत असे। रितिकाने इंग्लिश मीडियम शाळेतून आपली 12वी पास केली होती आणि आता ती BSc करत होती। रितिका लहानपणापासूनच तिच्या शाळेच्या सुट्ट्यांमध्ये आईसोबत आणि लहान भावासोबत मामाच्या घरी जात असे। त्यामुळे मामाच्या घराच्या आजूबाजूचे लोक सुद्धा रितिकाला चांगल्या प्रकारे ओळखत असे। मामाच्या घराच्या शेजारीच आकाश गौतम नावाचा मुलगा राहत होता, जो रितिकाचा चांगला मित्र बनला होता। सुट्ट्यांमध्ये जेव्हाही ती जात हे सगळे एकत्र खेळत बागडत। रितिका दिसायला खूप सुंदर होती, म्हणून शेजारी राहणारा आकाश तिला पसंत करू लागला होता। जसे जसे रितिका आणि आकाश मोठे मोठे होत होते तसेच आकाशच्या मनात रितिकाबद्दलचं प्रेम वाढत जात होतं। मात्र रितिका आकाशला फक्त आपला मित्रच मानत होती। परंतु 2014 मध्ये जेव्हा रितिका आपल्या मामाच्या घरी सुट्ट्यांसाठी आली तेव्हा आकाशने रितिकाला एकांतात पाहून प्रपोज केलं, परंतु रितिकाने त्याचं प्रपोजल तेव्हा नाकारलं। परंतु आकाश तर रितिकाच्या प्रेमात वेडा झाला होता। तो आता रितिकाच्या मागे मागेच राहायचा, तिचा पाठलाग करायचा। रितिका ज्याही ठिकाणी जायची आकाश देखील तिच्या मागे मागे त्याच ठिकाणी जाऊन पोहोचायचा आणि यातच त्यानं रितिकाला खूप वेळा आपल्या प्रेमाची कबुली दिली। परंतु रितिका प्रत्येक वेळा त्याचे प्रेम नाकारत राहिली, कारण ती खूप सुंदर तर तो अगदी बदसूरत टपोरा गुंड म्हणायला हरकत नाही। पण एकदा जेव्हा रितिका आपल्या घरात एकटी होती तेव्हा अचानकच आकाश तिच्या घरात घुसतो आणि तिला बळजबरीनं किडनॅप करून एका शांत ठिकाणी घेऊन जातो। त्यानं रितिकासोबत त्या ठिकाणी असे काही केलं असेल याचा विचार तुम्ही करूही शकत नाही। इकडे मात्र जेव्हा आपली मुलगी गायब होते, तिचं अपहरण झालंय असं घरच्यांना समजतं, तेव्हा तिचे आई वडील पटकनच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आकाश नावाच्या मुलानंच आमच्या मुलीला किडनॅप केलं आहे असं म्हणतात। तेव्हा पोलीस सुद्धा घाईतच त्या दोघांनाही शोधण्याचा प्रयत्न करतात। पण आकाश आणि रितिका या दोघांबद्दलही काहीच माहिती पोलिसांना तेव्हा सापडत नव्हती। परंतु याच घटनेच्या 7 दिवसांनंतर रितिका अचानकच आपल्या घरी परत येते आणि जे काही ती आपल्या घरच्यांना बोलते त्याच्यामुळे तिच्या घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकते। ती आपल्या आई वडिलांना बोलते की तिला मामाच्या घराशेजारी राहणारा आकाश गौतम नावाच्या मुलासोबतच प्रेम झालं आहे आणि ती आता फक्त त्याच्यासोबतच लग्न करेल। जो मुलगा आधी तिला अजिबात आवडतही नव्हता, त्याच्याशिवाय तिला आता कोणीच लागत नव्हतं। पण तिला हे माहिती नव्हतं की आकाश गौतमवर केलेलं तिचं प्रेम पुढे जाऊन तिच्या आयुष्यामध्ये किती मोठे संकट घेऊन येणार आहे। खरं तर जेव्हा तिचे अपहरण केलं गेलं तेव्हा आकाशनं रितिकाला अगदी सुनसान ठिकाणी नेलं होतं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आकाशनं तिला आपल्या प्रेमाची परत कबुली दिली। तो तिच्यावर किती प्रेम करतो ते तिला सांगितलं। तो तिच्याशिवाय जगू शकत नाही। त्यानं कधीही दुसऱ्या मुलींचा विचार केला नाही। तो फक्त आणि फक्त रितिका सोबतच लग्न करू इच्छितो आणि लग्नानंतर तो तिला कायम खुश ठेवेल, राणी बनवून ठेवणार असं तो तिला बोलतो। पण तरीही रितिका त्याच्यासोबत लग्न करायला नकार देत असते आणि त्याला म्हणते की माझ्या घरचे कधीच माझं लग्न तुझ्यासोबत करून देणार नाही, कारण नाही तुझं जास्त शिक्षण झालं आहे आणि नाही तुझ्याकडे एखादी चांगली नोकरी आहे। तेव्हाच आकाश गौतम रितिकाला बोलतो, काही दिवसांपूर्वी त्यानं एका रेल्वेची परीक्षा दिली होती आणि त्यात तो पास देखील झालाय। लवकरच त्याला रेल्वेमध्ये नोकरी लागणार आहे। 7 दिवसांपासून रितिकाला आकाश घेऊन आला होता, पण त्यानं रितिकासोबत काहीही चुकीचं काम केलं नव्हतं, न साधं तिला हात लावला होता। त्यामुळे रितिकाला आता विश्वास पटू लागला होता की आकाश खरंच तिच्यावर खूप प्रेम करतो। जर त्याचं तिच्यावर प्रेम नसतं तर त्यानं आतापर्यंत तिचा फायदा घेतला असता आणि अशा प्रकारेच रितिका त्याच्या प्रत्येक बोलण्यावर विश्वास ठेवते आणि त्याच्या प्रेमात पडतेच। 7 दिवसानंतर आकाश आणि रितिका परत गाझियाबादला येतात। तेव्हा पोलीस लगेचच आकाशला अटक करतात, पण लगेच रितिका पोलिसांना म्हणते की आकाशनं मला किडनॅप केलं नव्हतं,
मी स्वतःच माझ्या मर्जीनं आकाशसोबत गेले होते. रितिकाने केलेल्या स्टेटमेंटनुसार पोलिसांना आकाशला सोडून द्यावं लागतं. थोडेच दिवस होतात की रितिका आपल्या आईवडिलांना बोलते, मला आकाशसोबत लग्न करायचं आहे. परंतु रितिकाचे आईवडील तिच्या आणि आकाशच्या लग्नासाठी अजिबातच तयार नसतात. ते आपल्या मुलीला खूप समजावून सांगतात, आकाश चांगला मुलगा नाही. तो खूप छोट्या छोट्या गोष्टींवर चिडतो, रागवतो. त्याला बघितलं आहे का, तो किती गुंडासारखा दिसतो आणि वागतो सुद्धा तसाच. आणि त्याच्याकडे नीट काम देखील नाही. त्यामुळे आम्ही तुझे लग्न त्याच्यासोबत लावून देऊ शकत नाही. पण रितिका आपल्या आईवडिलांना लगेचच सांगते, आकाशने रेल्वेची एक्झाम दिली होती आणि तो त्यात पास झालेला आहे आणि लवकरच त्याला नोकरी देखील लागणार आहे. खरं तर आकाशनं रितिकाचा असा ब्रेन वॉश केला होता त्या 7 दिवसात की ती मुलगी त्याला सोडून दुसरा विचारही करू शकत नव्हती. आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन रितिका आकाशसोबत लग्न करायलाही आता चुकणार नव्हती. त्यामुळे तिच्या जिद्दीपुढे तिच्या घरच्यांनाही झुकावे लागले. तिच्या मामांनी तिला समजावले, पण तिने त्यांचंही ऐकले नाही. त्यामुळे रितिकाच्या मामांनी देखील त्यांच्यासोबत संबंध तोडले. वर्ष 2014 मध्येच रितिकाच्या घरच्यांनी रितिका आणि आकाश गौतमचे लग्न करून दिले आणि यानंतर ते दोघंही गाझियाबादमध्येच राहायला लागले. रितिका तेव्हा आपले BScचे शिक्षण पूर्ण करून एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिक्षक बनली होती. तेव्हा आकाश देखील एका रेल्वेमध्ये क्लर्कची नोकरी करत होता. पण आकाश आपल्या कामावरून परतल्यानंतर देखील आपला लॅपटॉप घेऊन बसत आणि काहीतरी काम करत. रितिकाला हे थोडंसं विचित्रच वाटत असे, कारण रितिकाला माहिती होतं की आकाश हा रेल्वेमध्ये क्लर्कचे काम करतो. मग तो घरी आल्यानंतर परत लॅपटॉपवर काम का करतो, इतका हार्डवर्क का करतो. त्यामुळे यामागील सत्यता जाणून घेण्यासाठी रितिकाने एक दिवस त्याचा पाठलाग केला. तेव्हा तिला धक्काच बसला आणि माहिती पडलं की आकाश तर नोकरीला जातच नाही. तो तर एका टपरीच्या बाहेर बसून तिथे चहा पीत बसायचा. याचा अर्थ होता की आकाश हा बेरोजगार होता. त्यानं रितिकासोबत लग्न करण्यासाठी खोटे बोलले होते की त्याला रेल्वेमध्ये चांगली नोकरी मिळाली. त्या दोघांचे या गोष्टींवरून बरेच वाद झालेत. परंतु आता ही गोष्ट रितिका आपल्या घरच्यांनाही सांगू शकत नव्हती, कारण हे लग्न रितिकाने स्वतःच्या मर्जीनं केलं होतं आणि स्वतःच्या पसंतीनं केलं होतं. असेच थोडे दिवस जातात आणि जेव्हा आकाशचे सगळेच पैसे संपू लागले तेव्हा आकाशनं रितिकाकडून पैसे मागायचं सुरू केलं आणि रितिकावर अत्याचार करायलाही सुरू केलं. रितिका आता कधी कधी आपले व्हिडिओ बनवून YouTube, Instagramवर टाकू लागली. त्यातही आकाशला प्रॉब्लेम असत. तो तिच्यावर संशय देखील घेत. म्हणून नेहमीच त्यांचं आता भांडण व्हायला लागले. आता मात्र रितिकाला हळूहळू समजू लागलं होतं की तिनं आकाशसोबत लग्न करून किती मोठी चुकी केली. एक दिवस तर आकाशनं हद्दच पार केली. रितिका ज्या कॉलेजमध्ये शिकवत होती त्या ठिकाणी जाऊन तिच्यासोबत जोरात भांडण करून तिला मारतच तो रागातच सगळ्यांसमोरून घरी घेऊन आला. आता मात्र त्याच्या या गोष्टींना रितिका कंटाळली आणि रागातच त्याला म्हणाली की मला तुझ्यापासून वेगळं व्हायचं आहे. मला घटस्फोट हवाय. मी तुझ्यासोबत आता राहू शकणार नाही. तेव्हाच आकाशच्या डोक्यात रितिकाला संपवण्याचा प्लॅन आला आणि तेव्हाच आकाशनं आपल्या भावाला आणि चुलत्याला घरी बोलावून रितिकाला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी रितिकाने अगोदरच आपल्या आईला आणि वडिलांना आपल्या घरी बोलावून घेतले होते आणि आपल्यासोबत काय घडले ते देखील सांगितले होते. म्हणूनच रितिकाच्या आईवडिलांनी तिला त्या दिवशी आकाशपासून वाचवले. परंतु या घटनेमध्ये रितिकाचा एक पाय अर्धवट जळाला होता आणि त्यानंतर रितिकाने आकाशचे घर कायमचे सोडले. तिने इतकी मोठी चुकी केली होती की ती कोणत्या तोंडाने आपल्या आईबापाच्या घरी राहायला जाणार. तरीही आईवडील ते आईवडील असतात. त्यांनी तिला नोकरी सोडून परत आपल्या घरी राहायला बोलवलं. पण रितिका आपले काम सोडायला तयार नव्हती आणि आईवडिलांवर ओझं बनून त्यांच्या घरीही ती जाणार नव्हती. ती वेगवेगळे घरं बदलत राहिली जेणेकरून आकाशला तिचा पत्ता सापडायलाच नको. अशातच रितिकाला विपुल अग्रवाल नावाचा एक पुरुष भेटतो, जो तिचा फेसबुकवर फ्रेंडही होता, ज्यानं रितिकाला अनेक वेळा आकाशपासून मार खातानाही बघितलं होतं.
तो रितिकला असे घर बदलत राहण्यापेक्षा तू माझ्या घरी राहा म्हणून सजेस्ट केलं. कारण विपुलने रितिकाला सांगितलं की माझे जरी लग्न झाले असले तरी माझे पारिवारिक जीवन काही चांगले नाही. माझ्या बायकोचे आणि माझे जमत नसल्यामुळे माझी बायको देखील माझ्यापासून दूर राहते. त्यामुळे आपण एकमेकांचा विचार करू शकतो. त्यानंतरच रितिका आणि विपुलमध्ये आता हळूहळू मैत्री वाढायला लागते. तो तिची खूप काळजी घेत होता, तिला समजून घेत होता आणि म्हणूनच रितिका विपुलसोबत आपलं भविष्य बघू लागते. लग्नाच्या 2 वर्षांनंतर 2016 रितिका विपुल अगरवालसोबत त्याच्या घरी राहायला जाते. रितिका आणि विपुल आता सोबत एका फ्लॅटमध्येच राहायला लागतात. काही वेळ तर रितिका त्याच्यासोबत तिथेच राहते. परंतु मनात तिच्या नेहमी एकच भीती असायची, आकाश तिला शोधत शोधत इथे फिरोजाबादला देखील येऊ शकतो. म्हणूनच विपुल आणि रितिकाने निर्णय घेतला. ते दोघंही आता फिरोजाबाद सोडून आग्रामध्ये शिफ्ट होतील आणि ते दोघंही आग्रामध्ये ओमश्री सोसायटीमध्ये एक फ्लॅट घेऊन तिथं शिफ्ट होतात. त्या सोसायटीमध्ये खूप जास्त टाईट सिक्युरिटी असते. तरीही विपुलने त्या सोसायटीमध्ये गार्डला सांगून ठेवलं होतं की आमच्या फ्लॅटमध्ये आम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कुणालाही एंट्री द्यायची नाही. रितिकाने आपली शिक्षकाची नोकरी सुद्धा सोडून दिली होती आणि त्यानंतर रितिका आणि विपुल हे दोघंही लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये त्या फ्लॅटमध्ये राहायला लागतात. इकडे आकाश सुद्धा आता रितिकाला विसरून गेला होता. पण अचानकच एक दिवस हे सगळं बदलून जातं. विपुल कधीच रितिकाला काही करण्यापासून अडवत नव्हता. तो तिला तिच्या मनाप्रमाणे वागू देत असे. म्हणूनच ती इंस्टाग्रामवरती तिचे व्हिडिओ अपलोड करत. जेव्हा रितिका इंस्टाग्रामवर पॉप्युलर व्हायला लागते आणि रितिका खूप जास्त फॅशन इव्हेंटमध्ये जायला लागते, तिच्याकडे मोठमोठ्या ब्रँडचे स्पॉन्सरशिप देखील यायला लागले होते. रितिका आता बरेच प्रमोशन करत आणि त्यात खूप जास्त फायदाही तिचा होत. त्यामुळेच 40,000च फॉलोवर असले तरीही तिला स्पॉन्सरशिपची काहीच कमी नव्हती आणि त्यामुळेच पैसाही भरपूर यायला लागला होता. एक दिवस अचानकच रितिकाची इंस्टाग्राम रील खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आणि ती रील आकाशला त्याच्या मोबाईलमध्ये दिसते. अचानकच त्याला आज रितिकाची रील बघायला मिळाली होती. त्यानं लगेचच तिची आयडी चेक केली. ती आता किती मोठी होत आहे, किती सक्सेसफुल झाली आहे, तिला लोकांचं किती प्रेम मिळत आहे, ती किती सुंदर दिसते हे बघून आकाश हा मनोमन जळू लागतो. ती आपलीच होती असा विचार करतो आणि परत एकदा त्याच्या मनामध्ये रितिकाला संपवण्याचा विचार येऊ लागतात. 12 मार्च 2022 आकाश आणि त्याच्यासोबत असणारे 3 ते 4 लोकांविरुद्ध रितिका पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंद करते. त्यामध्ये ती म्हणते की आकाश अगोदरही मला मारत होता, पण आता मात्र माझ्या जीवाला त्याच्यापासून खूप धोका आहे. परंतु कुठलाही पुरावा नसल्यानं आकाश आणि त्याच्या साथीदारांवर कुठलीही कारवाई केली जात नव्हती. इकडे आकाश गौतम आता रितिकाला शोधत होता. तिच्या प्रत्येक रीलला लाईक करत होता. कुठे राहते, काय करते ते शोधत होता. खूप माहिती आणि चौकशी केल्यानंतर तिचं लोकेशन ट्रेस केल्यानंतर त्याला समजलं होतं की ती आग्रामध्ये ओमश्री सोसायटीमध्ये 4थ्या मजल्यावर 404 या फ्लॅटमध्ये राहते. आकाशला माहिती झालं होतं की त्या सोसायटीमधील सिक्युरिटी खूप टाईट आहे. त्या सोसायटीमध्ये जाणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. म्हणूनच 20 जून रोजी आकाश आणि त्याचा एक मित्र अनिल हे त्या अपार्टमेंटमध्ये पोहोचतात. तिथे गेल्यानंतर आकाशनं सिक्युरिटी गार्डला सांगितलं, मला इथे एक फ्लॅट घ्यायचा आहे म्हणूनच आलो आहे. पण खरं तर तो तिथे सगळं काही बघण्यासाठी आला होता. तो रितिकाच्या फ्लॅटमध्ये तर नाही घुसू शकला, पण त्याला एक आयडिया आली होती की रितिकाला तिच्या घराच्या बाल्कनीमधून 4थ्या मजल्यावरून खाली फेकले तर नक्कीच ती मरू शकते. त्यानंतर 24 जून 2022ला आकाश 2 स्त्रियांना घेऊन व 2 व्यक्तींना सोबत घेऊन ओमश्री अपार्टमेंटच्या सोसायटीमध्ये पोहोचतो. त्या 2 स्त्रियांमध्ये एकीचं नाव काजल तर दुसरीचं नाव कुसुम होतं आणि दोघेही आकाशच्या मानलेल्या बहिणी होत्या. आणि ते 2 व्यक्ती आकाशचे मित्र चेतन आणि अनवर होते. आकाशकडे एक बॅग होती ज्याच्यामध्ये तो सोबत एक दोरी घेऊन आला होता.
सिक्युरिटी गार्ड त्यांना विचारतो की तुम्हाला कोणत्या फ्लॅटमध्ये जायचे आहे. तेव्हा आकाश त्या गार्डला चुकीचं सांगतो की त्यांना फ्लॅट नंबर 601 मध्ये जायचं आहे. खरं तर आकाश त्या दोघेही स्त्रियांना आपल्यासोबत यासाठी घेऊन आला होता की त्या बाहेर बसलेल्या सिक्युरिटी गार्डला याची पूर्ण फॅमिलीच वाटली पाहिजे, किंवा त्यांना वाटलं पाहिजे की हे सगळे कुणाच्या घरी पाहुणे आलेले असेल. आणि असेच होते. गार्ड त्यांना आतमध्ये प्रवेश देतो. आकाश जेव्हा सोसायटीमध्ये जातो व त्या फ्लोअरवर पोहोचतो तेव्हा त्या 2 स्त्रियांनाच दरवाजा समोर उभा करतो आणि बेल वाजवतो. रितिका आतमधून बाहेर बघते तेव्हा तिला 2 स्त्रिया समोर दिसतात, म्हणून ती दरवाजा उघडते. जसा दरवाजा उघडला जातो तसं हे 5ही लोक आतमध्ये घुसतात. घुसल्याबरोबर ते सगळेच रितिकाला आणि विपुलला मारायला लागतात आणि लगेच सोबत आणलेल्या दोरीने विपुलला आणि रितिकाला ते बांधतात. विपुलने बराच प्रयत्न केला रितिकाला वाचवण्याचा, परंतु या लोकांनी त्याला बाथरूममध्ये बंद केले. बाहेरून दरवाजा लॉक केला. हे सगळं घडत होतं तेव्हा आकाश कुणासोबत तरी फोनवर सारखा बोलत होता. आपण जे काही करत आहोत त्याची संपूर्ण माहिती तो समोरच्या व्यक्तीला देत होता. म्हणजे यामागे दुसराही कोणीतरी मास्टर माइंड होतं आणि त्यालाच आकाश क्षणाक्षणाची माहिती देत होता. आकाशने आपल्यासोबत आणलेल्या 4ही साथीदारांना सांगितलं होतं की तो रितिकाला आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठीच इथे आला आहे. त्याला फक्त रितिका सोबत बोलायचे आहे. परंतु रितिका त्याचं कोणतंच बोलणं ऐकत नव्हती आणि त्याच्यासोबत जाण्यासाठी ती नकार देत होती. आकाशला मात्र तिच्या तोंडून नाही ऐकणं अजिबात आवडलं नव्हतं. ती आता विपुलवर प्रेम करते हे सुद्धा त्याला सहन झालं नव्हतं. तू माझी होती आणि माझीच राहणार म्हणत रागातच तो तिच्या तोंडावर एक कपडा बांधतो आणि तिला बाल्कनीकडे ओढत घेऊन जातो. रितिका ओरडत होती. तिचा आवाज आजूबाजूला पोहोचू शकत नव्हता. तरीही ती आपल्या शेवटच्या श्वासात आपल्या आई वडिलांना व भावाला आठवत होती. आता आकाशनं तिला गॅलरीमध्ये नेलं होतं. त्याने ठरवलं होतं की रितिकाला कोणत्याही परिस्थितीत संपवायचं आणि तो नराधम कसलाही विचार न करता रितिकाला गॅलरीतून खाली टाकतो. त्यानं रितिकाला इतक्या जोराने धक्का दिला होता की ज्या ठिकाणी रितिका खाली पडली त्या ठिकाणी खाली फरशी देखील फुटली होती. हे झाल्यावर आकाश झालेल्या हत्यासंबंधी फोनवर त्या मास्टर माइंड सोबत बोलत असतो आणि घाईतच खाली येतो आणि तिच्याजवळ तिच्या हातांना बांधलेली दोरी तो सोडू लागतो. परंतु इकडे विपुल एवढ्या वेळामध्ये बाथरूमची खिडकी तोडून बाहेर आला होता. तो ओरडून ओरडून आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी जमा करत होता आणि विपुलमुळे आजूबाजूचे लोक तिथे जमले देखील होते. आजूबाजूच्या लोकांना बघून ते 5ही लोक तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु सिक्युरिटी गार्डनं बिल्डिंगच्या वरून काहीतरी पडण्याचा आवाज ऐकताच पटकनच सोसायटीचं गेट बंद करून टाकलं होतं. त्यामुळे ते लोक पूर्णपणे आतमध्ये फसले गेले. त्या सोसायटीच्या लोकांनी त्या 5 पैकी 3 लोकांना पकडले होते, पण 2 आरोपी चेतन आणि अनवर तिथून पळून गेले होते. यानंतर पोलीस सुद्धा तिथे पोहोचत आकाश, गौतम, कुसुम आणि काजलला अटक करतात. परंतु सगळ्यात मोठा प्रश्न एकच होता, यामागील खरा गुन्हेगार कोण होता जो आकाश सोबत फोनवर बोलत होता आणि ज्याच्या सांगण्यावरून आकाशनं हे सगळं केलं होतं. बरेच तपास केले तरी पोलिसांनाही याची माहिती मिळत नव्हती. पण तेव्हाच पोलिसांना त्या मास्टर माइंड पर्यंत पोहोचण्याचा एक पुरावा मिळतो. तो म्हणजे आकाश सोबत असलेली बाईक. त्या बाईकचा नंबर प्लेट ट्रॅक केली तेव्हा समजलं की ती बाईक अशा नावानं रजिस्टर आहे आणि आशा अनिलधरची आई होती. आणि हा अनिलधर तो होता जो आकाश सोबत काही दिवसांपूर्वी फ्लॅट घ्यायचा आहे अशी चौकशी करण्यासाठी तिथे आला होता. परंतु अजूनही पोलिसांना काही समजत नव्हतं. जेव्हा आकाशच्या कॉल डिटेल्स चेक करण्यात आल्या तेव्हा पूर्ण सत्यता पोलिसांच्या समोर आली. खरं तर आकाश सोबत जे कोणी फोनवर बोलत होते ती होती आशाची मुलगी आणि अनिलची बहीण डॉक्टर दीपाली. तीच डॉक्टर दीपाली जी विपुल अग्रवालची पहिली बायको होती, जी विपुलपासून सध्या दूर राहत होती. जेव्हापासून विपुलच्या आयुष्यात रितिका आली होती तेव्हापासून त्यानं दीपालीसोबत राहण्याचा विचार सोडलाच होता, कारण त्यांचं अजिबातही पटत नव्हतं. पण जेव्हा तिला विपुल आणि रितिका यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल माहिती पडले, त्यातली त्यात ती किती सुंदर आहे व किती फेम तिला मिळतंय बघून
तिला रितिकाचा खूप राग आला आणि तेव्हापासूनच रितिका तिच्या डोक्यात बसली की ती आपल्या नवऱ्यासोबत लिव्हिंगमध्ये राहते. त्याचवेळी तिनं रितिकाची पूर्ण माहिती काढली. त्यात जेव्हा रितिकाच्या नवऱ्याबद्दल माहिती पडले तेव्हा दीपालीला माहिती होतं की रितिकाला संपवण्याचं काम फक्त आकाशच करू शकतो. आकाशला हे काम करण्याचे दीपालीकडून 10 लाख रुपये मिळाले होते. सगळे पुरावे असून देखील पोलीस दीपालीला अरेस्ट करू शकत नव्हते. कारण होतं दीपालीचे आईवडील तिच्यासाठी बरेच प्रयत्न करत होते. त्यानंतर दीपालीच्या मामांचा मुलगा संजीव अग्रवाल 2 मित्रांना सोबत घेऊन कोर्टाच्या बाहेरच रितिकाच्या आईवडिलांना धमकावतो. जर तुम्ही ही केस मागे घेतली नाही तर तुम्हालाही त्याच संकटांचा सामना करावा लागेल ज्यांचा सामना तुमच्या मुलीनं केलाय आणि शेवटी मेली. परंतु मीडियाच्या प्रेशरनं दीपाली आणि या पूर्ण कारस्थानात जे पण तिला साथ देत होते पोलीस त्या सगळ्यांनाच अरेस्ट करतात. त्यानंतर त्यांना कोर्टमध्ये घेऊन जाण्यात आले आणि पुढे त्यांना जेलमध्ये नेले. परंतु अजूनही या कोर्टामध्ये ही केस सुरूच आहे. अजूनही दीपाली आणि तिच्या साथीदारांना म्हणजेच आकाशला सुद्धा फक्त जेलमध्येच सजा मिळत आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची मोठी शिक्षा अजूनही झालेली नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, या कथेतून आपण काय बोध घ्यावा? जे नातं खोटं बोलून सुरू होतं ते कधीच शेवटपर्यंत टिकत नसतं. आपण आई वडिलांचं ऐकावं. कुणी कितीही ब्रेन वॉश करून तुम्हाला लग्नासाठी तयार करत असेल तरीही आई वडील जे म्हणतील तेच होईल असं सांगावं. आयुष्यात कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. रोज रोज मरून जगण्यापेक्षा आधीच आपल्यासाठी आवाज उठवावा. म्हणजे असं भीती मनात ठेवून जगायची वेळ येत नाही. मित्रांनो, ही घटना तुम्हाला सांगण्याचा उद्देश तुमचं मन दुखवण्याचा अजिबात नाही, कुणाला त्रास देण्याचा देखील अजिबात नाही. खरं तर तुम्हाला जागृत करण्यासाठी ही सत्यकथा तुमच्यासमोर आज मी मांडली आहे. मित्रांनो, तुम्हाला या पूर्ण स्टोरीतून काय शिकायला मिळालं हे नक्कीच मला खाली कॉमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन सत्यकथेत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. धन्यवाद.